मराठी मुद्दे पर नीतीश राणे का बड़ा बयान सामने आया। कहा नया नगर में कोई मराठी नहीं बोलता। उन्होंने कहा नया नगर के लोग संविधान को नहीं मानते हैं। नया नगर लव और लैंड जिहाद का अड्डा है। नया नगर में क्या सख्ती नहीं हो रही है, ये नीतीश राणे ने बयान दिया। वो कान के नीचे बजाने की आवाज ये उधर की नया नगर से निकलनी चाहिए, क्यों नया नगर में कोई भी मराठी बोलता नहीं है। वहां तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान भी मानने वाले लोग नहीं, उनको शरिया कानून उधर लागू करना है। कोरोना के बाद कोई उधर मास्क पहनता नहीं था, किसी ने वैक्सीन नहीं ली थी। लव जिहाद लैंड जिहाद का अड्डा है वो नया नगर उधर का मीरा रोड का, तो वहां कभी मराठी की शक्ति होगी? वहां क्यों कान के नीचे आवाज नहीं निकलेगी? मैंने आपको वीडियो बताया ना, धमकियां दी जा रही है कि किसी कुत्ते में दम है तो आ जाओ। हमारे ये देश को इस्लाम राष्ट्र बनाने की जो जिहादियों की जो कोशिश है ना, उसको रोकने के लिए हम सब हिंदू बन के साथ में आने चाहिए। इधर शिवसेना यूबीटी के अध्यक्ष उद्धव ठाकरे ने सामना को दिए इंटरव्यू में बैलेट पेपर वन नेशन वन इलेक्शन को लेकर कई बड़ी बातें कही हैं। उद्धव ने बैलेट पेपर से चुनाव कराने को लेकर कहा कि बैलेट पेपर से चुनाव होने चाहिए। वहीं वन नेशन वन इलेक्शन को लेकर पूछे गए सवाल पर उन्होंने कहा अभी वन नेशन वन इलेक्शन की बात हो रही है, इसके बाद वन नेशन वन लैंग्वेज आएगा। दरअसल देश को धीरे धीरे वन पार्टी नो इलेक्शन की ओर ले जाया जा रहा है। एसआईआर के मुद्दे पर भी बात की उद्धव ठाकरे ने। कहा महाराष्ट्र में 60 लाख नए मतदाता जुड़ गए हैं। राहुल गांधी इसे एक सोची समझी गड़बड़ी बता रहे हैं और ये गंभीर मामला है। इतने नए मतदाता अचानक कहां से आ गए? बिहार में लोगों से पहचान का सबूत मांगा जा रहा है। ये प्रक्रिया एनआरसी जैसी ही लगती है। उन्होंने कहा वो हिंदुओं पर भी लागू हो रही है। अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे। तुम्ही शेवटी एक आहे की का ईव्हीएम का आणलत? वेळ जातो म्हणून। वेळ जातो, मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का नाही धरत त्याच्यात? माझ्याकडे जर 1 तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे 30 मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना। मग फरक काय पडतो? 30 तारखेनंतर 4 दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हाड कोसळते? आणि अनेक म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे। युके मध्ये ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे। मग ते काय आपल्यापेक्षा मागास देश आहेत? त्यामध्ये आता वन नेशन वन इलेक्शन लादलं जात आहे। ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली आहे, हुकुमशाहीकडे चाललेली आहे। सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो। काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान। आता वन नेशन वन इलेक्शन, मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील, मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही। बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे। वन पार्टी वन इलेक्शन, वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। नो इलेक्शन। त्याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात, 60 लाख अचानक वाढलेलं मतदान बिहारमध्ये, ज्याला आता कोर्टाने मला वाटतं स्थगिती दिली, ते काय होतं नीट सांगा? मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची, म्हणजेच तुम्ही एनआरसी आणलात। हो, म्हणजेच एनआरसी आणलात ना। मी इतके वर्ष राहतोय, माझ्याकडे मग आधार कार्ड हे काय? हा मोठा फ्रॉड आहे। रेशन कार्ड, आधार कार्ड हा फ्रॉड आहे। आधार कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे। जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे। मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काय आहेत? मग हे आधार कार्डची हे आणली कोणी? मग आधार कार्ड फ्रॉड आहे का जाहीर करा। आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही? आणखीन काय? म्हणजे हा एनआरसी तुम्ही आणलात आहे ना, एनआरसीच आणलात आणि तो आपल्या सगळ्या हिंदूंना पण लागू झाला।